तुर्कस्तानच्या संसदेमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। खासदारांनी एकमेकांवर अक्षरशः लाथाबुक्क्यांनी प्रहार केला। विरोधी पक्षाचे 3 खासदार यामध्ये जखमी झाले। पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो तुर्कस्तानच्या संसदेमधला आहे, ज्या ठिकाणी हाणामारी झाली आहे। खासदारांनी एकमेकांवर अक्षरशः लाथाबुक्क्यांनी प्रहार केला। विरोधी पक्षाचे 3 खासदार यात जखमी झालेत। व्हिडिओमध्ये व्यासपीठाच्या पायऱ्यांवर रक्तही पाहायला मिळालं। खरं तर एका विरोधी खासदारानं तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांच्या पक्षाला दहशतवादी संघटना म्हटलं। यावर एर्दोगन यांच्या AKP पक्षाच्या एका नेत्यानं विरोधी पक्षनेते अहमद सीक यांच्यावर हल्ला चढवला। त्यानंतर हाणामारी वाढली आणि खासदारांनी एकमेकांना बरदायला सुरुवात केली। ही हाणामारी सुमारे 30 मिनिटं चालली। या गोंधळामुळे संसदेचं कामकाज थांबवण्यात आलं। त्यानंतर सुमारे 3-1 तासांच्या विश्रांतीनंतर सत्र पुन्हा सुरू झालं। मग एर्दोगन यांच्या पक्षविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल अध्यक्षांनी विरोधी पक्षाचे नेते सीक यांना फटकारलं, तर सीक यांच्यावर हल्ला करणाऱ्या नेत्यांनाही चांगलीच समज दिली आहे। तर या भांडणात सहभागी असलेल्या दोन्ही खासदारांवर बंदी सुद्धा घालण्यात आली आहे। गौरी सारंग, पुढारी न्यूज।